पुनावळे येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेचा अनोखा आणि स्तुत्य उपक्रम। भारतीय लोकशाहीचा कणा असलेली आपली मतदान प्रक्रिया जाणून घेत लोकशाहीचे आपण कसे पारदर्शक नागरिक बनून देशाचे उद्याचे जबाबदार नागरिक बनण्याच्या दृष्टीने शाळेमध्ये यशस्वी संपन्न केलेला कार्यक्रम म्हणजे मतदान प्रक्रिया। आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची बातमी सांगावावर आपण पाहताय। पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा पुनावळे येथील मुले शाळा क्रमांक 103 या शाळेत विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा अधिकार। शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक बुधवार दिनांक 20/8/2025 रोजी पुनावळे शाळेमध्ये घेण्यात आली। विद्यार्थ्यांनी निवडणुकीचा फॉर्म भरणे, डिपॉझिट रक्कम भरणे, अर्ज माघारी घेणे, प्रचार करणे इत्यादी सर्व प्रक्रिया खरोखरच्या निवडणुकीप्रमाणे पार पाडली। मंत्रिमंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी, केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2, 3, मतदान प्रतिनिधी, पोलीस या सर्वांची भूमिका विद्यार्थ्यांनी बजावली। प्रचारादरम्यान विद्यार्थ्यांनी असे आश्वासन दिले की शाळेला जे ISO मानांकन मिळाले आहे ते अबाधित राखण्याचा आम्ही प्रयत्न करू। इयत्ता 4थी ते 7वीच्या विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता। 14 उमेदवारांपैकी 10 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। या निवडणुकीमध्ये चेतना सोनावले, योजना काटे, जयश्री शिरवले, अश्विनी पाटील, पूजा कदम, लक्ष्मण दरेकर, प्रमोदिनी ब्राह्मणकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले। सर्व मतदान प्रक्रियेचे नियोजन प्रभारी मुख्याध्यापक श्री सूर्यभान तिकोणे सर यांनी केले। मतदान प्रक्रियेच्या दिवशी पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्री चेतन भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते श्री धनाजी कोयते, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दीपाली सावंत तसेच सदस्य गौतम जेठीथोर, पौर्णिमा भालेराव, दामिनी पथकाच्या सदस्या प्रीती कागदे व शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षिका ज्योती तापकीर तसेच पुनावळे कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कांडेकर व गणेश लिंगडे सर उपस्थित होते। माननीय चेतनजी भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या व निवडणूक प्रक्रिया उत्साहाच्या वातावरणात पार पडली, अशी माहिती शिक्षण मंडळाच्या पर्यवेक्षिका ज्योती तापकीर यांनी सांगावा न्यूजला दिली। विविध क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।